करून नवोन्मेष करा. अगदी अगदी अगदी. चिन्मयजी, तुम्ही आता उल्लेख केलात मगाशी सांगता सांगता 7 सूत्र आणि 6 स्तंभ यांचा समावेश आहे या चौकटीमध्ये. तर मला जरा सांगाल का, म्हणजे सामान्य नागरिकाला समजेल अशा भाषेमध्ये यांचा आढावा एकंदर कसा घेता येईल? तर त्यांचं दैनंदिन जीवनातलं महत्त्व नेमकं काय आहे? बरोबर आहे. आता सिंपल गोष्ट सांगायची झाली तर 7 सूत्र म्हणजे काय? हं, आपण काय मूल्य पाळणार आहोत? जसं मी म्हणालो, की एआयच्या डेव्हलपमेंटसाठी आपण कुठली मूल्य पाळणार आहोत? म्हणजे आपला व्हाय, आपण म्हणतो पर्पज काय आपलं? बरोबर. का आपण हे करतोय? हे त्यांनी त्या 7 सूत्रामध्ये सांगितले. ती सूत्र म्हणजे काय आहेत? की विश्वास, हं, ट्रस्ट. हं, तर सूत्र त्यांनी सांगितले लोकप्रथम, पीपल फर्स्ट. हं. जे आपण डू नो हार्मची चर्चा केली आता. बरोबर. तिसरं सूत्र सांगितलंय इनोव्हेशन, म्हणजे हं, एआयला बंधन न घालता जबाबदार निर्मिती करा. हं, समानता, हं, फेअरनेस, तुम्ही बायसचा मगाशी जो मुद्दा काढला. हं, एआय तुमच्याशी कुठलंही डिस्क्रिमिनेशन करणार नाही. हं. जबाबदारी, म्हणजे अकाउंटेबिलिटी. का? कारण आज हे फार असे म्हणजे मुद्दे ग्रे एरियाज आहेत, इफ आय कॉल इन इंग्लिश. कारण बरोबर. अर्थ, तुम्ही जर एखादी सेल्फ ड्रायव्हिंग कार चालवताय रस्त्यावर हं, आणि त्या गाडीला अपघात झाला, हं, तर त्याची जबाबदारी कोणाकडे आहे? त्या हं, गाडी मालकाची आहे, ती गाडी ज्याने बनवली त्याची आहे, हं. त्या गाडीच्या सॉफ्टवेअरची आहे, की त्या सॉफ्टवेअरच्या अल्गोरिदमची आहे? अगदी, अगदी. हे अजूनही आपल्या सध्याच्या कायद्यामध्ये बसत नाही. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला जबाबदारी निश्चित करावी लागेल कुठल्याही गोष्टीची. हं, 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 पारदर्शकता. हं, एक निर्णय कसं घेता तुम्हाला समजलं पाहिजे. आज काय होतंय, बऱ्याचशा एआय मॉडेल्समध्ये तुम्ही इनपुट टाकता, तुम्हाला आउटपुट येतं. हं, 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 पण तेच आउटपुट का आलं याचं कारण तुम्हाला एआय देत नाही. हं. ब्लॅक बॉक्स ज्याला आपण म्हणतो. बरोबर. तर सरकारने म्हटलंय, की तुम्ही जे काय कराल ते उद्या समजा चूक झाली, हं, देव न जाणो चूक झाली. हं. चूक का झाली याच्याबद्दल आम्हाला जाऊन पूर्ण रिसर्च करता आला पाहिजे आणि म्हणून बरोबर, पारदर्शक पाहिजे. बरोबर, आणि सेफ्टी फर्स्ट. बरोबर. म्हणजे उद्या एआयने कोणाचं वाईट करता कामा नये. म्हणजे पूर्वी असं ते विज्ञान कथात म्हणायचे, की असिमोवचे 3 रोबोटिक्सचे नियम, की रोबोने माणसाला हार्म करता कामा नये. तसं एआयला सांगितलंय, एआय सेफ पाहिजे. ही 7 सूत्र झाली. बरोबर, आणि या 7 सूत्रांमध्ये तुम्ही डेव्हलपमेंट करत असाल, तर यू आर मोस्ट वेलकम. बरोबर, बरोबर. आता ते 6 पिलर्स आहेत, जे 6 स्तंभ म्हणतो, आधारस्तंभ, ते हं, कुठले आहेत? हं, त्यामध्ये त्यांनी सांगितले पायाभूत सुविधा. हं. कारण एआयसाठी शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर लागतात. ते सामान्य माणसाला विकत घेणं कठीण आहे. बरोबर, काही मोजक्या कंपन्यांकडे आहेत जगामध्ये. आपण मागे सुद्धा बोललो होतो. बरोबर, सरकार म्हणतंय, की पायाभूत सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ. बरोबर. म्हणजे तुम्ही वाचलं असेल, की 37,000 अशा जीपीयू चिप्स इंडिया एआय मिशनने आज उपलब्ध करून दिल्यात. आपल्याकडे आहेत भारतात हे आज. बरोबर. कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय? की आज लोकांना एआय म्हणजे ChatGPT वाटतं. पण एआय बरोबर. त्याच्या पलीकडे आहे. आपल्याला लोकांना एआयचं प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि हे प्रशिक्षण अगदी लहान वयात चालू झालं पाहिजे. मग त्याची क्षमता एआयची आपल्याला वाढवली पाहिजे. मुलांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. अगदी. म्हणजे मला असं वाटतंय मागच्या आठवड्यामध्ये वाचलेलं कुठेतरी, की 3री पासनं एन-सी-ई-आर-टीच्या अभ्यासक्रमामध्ये एआय टाकणार आहेत पुढच्या वर्षीपासून. अगदी. ते आपल्या 3री नव्या शैक्षणिक धोरणामध्ये त्याची तरतूद तशी केलेली आहे. एन-ई-पी एक्झॅक्टली. आपण ज्याला म्हणतो 2020. बरोबर. म्हणजे हं, 3री-4थीच्या मुलं आता कृत्रिम बुद्धिमत्ता शिकायला लागतील. बरोबर. त्याच्यानंतर पॉलिसी रेग्युलेशन जो आपण चर्चा केली, की हे हं, आधारस्तंभ काय, की सरकार त्याच्यासाठी निश्चित पॉलिसी ठरवेल. त्याच्यासाठी निश्चित काही नियम ठरवेल. जोखीम कमी करणे हा पुढचा पिलर आहे. म्हणजे काय रिस्क मिटिगेशन, की मला धोके ह्याच्यातले काय असू शकतील? उदाहरणार्थ, मी जर लोकांच्या हेल्थ केअरचा डेटा यूज करतोय कुठल्या माझ्या एआय ॲप्लिकेशनसाठी. बरोबर. म्हणजे आज मी समजा रक्त, लघवी, थुंकी तपासायला गेलो, तर माझा डेटा बऱ्याच लोकांकडे असतो किंवा हं, आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि मला समजा एखादं एआय मॉडेल ट्रेन करायचंय, की फुफ्फुसांचा कॅन्सर ओळखणारं एक्स-रे वरनं एआय मॉडेल फॉर एक्झाम्पल. बरोबर. तर मला हॉस्पिटलकडनं ते एक्स-रे घ्यावे लागतील किंवा मला बाकीच्या पेशंटचा सगळा माहिती घ्यावी लागेल. आता त्याच्यामध्ये तो डेटा लीक झाला कोणाचा? हा पर्सनल डेटा आहे तुमचा माझा अगदी. हॉस्पिटल. बरोबर. त्याच्यासाठी रिस्क मिटिगेशन काय करावं लागेल त्याच्याबद्दल त्यांनी चर्चा केलेली आहे. अकाउंटेबिलिटी ही पण त्यांनी निश्चित केलेली आहे आणि शेवटचा पिलर म्हणजे संस्थात्मक जबाबदारी. म्हणजे काय? बरोबर. जे मी मगाशी म्हणालो, की सध्या बऱ्याचशा सरकारी संस्था याचं नियमन करतच आहेत वेगवेगळ्या प्रकारे. तर उद्या समजा ह्या सर्व संस्थांचा महासंघ स्थापायचा झाला, त्याला त्यांनी एआय गव्हर्नन्स ग्रुप असा शब्द वापरलाय त्या बरोबर. अहवालामध्ये. एआय गव्हर्नन्स ग्रुप म्हणजे काय? की उद्या असं नको व्हायला, की भांडवली बाजाराचे एआयचे नियम वेगळे, बँकेचे एआयचे नियम वेगळे, बरोबर. हेल्थ केअरचे एआयचे नियम वेगळे. तर हे गव्हर्नन्स फ्रेमवर्क, की भारतीय नागरिकांची माहिती कशी वापरली पाहिजे, हं, त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, त्याचा दुरुपयोग कसा होऊ नये, या सर्वांचा गव्हर्नन्स, त्या डेटाचा ॲक्सेस कोणाकोणाला आहे, बरोबर. एआय मॉडेल ट्रेन केल्यावर तो डेटा डिलीट करता का? ह्या सर्व गोष्टीवर विचार करून त्यांनी 6वा पिलर म्हणजे 7 सूत्र आणि इस 6 व्हॉट स्तंभ. आणि हाऊ.
स्तंभ हाऊ, व्हॉट आणि हाऊ जे इंग्रजीत आपण म्हणतो, बरोबर बरोबर त्यांनी ब्युटिफुली त्या फ्रेमवर्कमध्ये टाकलेलं आहे. बरोबर चिन्मयजी तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला रिस्क